मंडळी, एका सामान्य माणसाचे रूपांतर महर्षीमध्ये कसे झाले? गतजन्मीची पापे रामनामाने धुवून निघतात का? हे सर्व सांगितलेले आहे दासबोधातील दशक 16 समास 1 मध्ये वाल्मिकी स्तवन निरूपणात श्री समर्थ रामदास स्वामींनी. तर जाणून घेऊया हा समास. श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध दशक 16वा. सप्ततीन्वय. सप्तसती असे सूर्याचे एक नाव आहे. अन्वय म्हणजे वंश. सप्तसती अन्वय म्हणजे सूर्याचा वंश. उपासनेच्या पातळीवर असणाऱ्या प्रत्येक साधकाला आत्मानात्मविवेक आणि सारासार विचार करावा लागतो. आत्मानात्मविवेकामध्ये आपल्या उपास्य देवतेचे आणि तिच्या चरित्राचे सतत चिंतन तसेच देवतेच्या थोर भक्तांचे स्मरण आपल्याला फार उपयोगी पडते. त्याचप्रमाणे सारासार विचारांमध्ये 3 गुण आणि 5 भूते यांच्या अहर्निश चाललेल्या खेळाचे विवरण विश्वव्यवहार आकलन होण्यास अति मदत करते. म्हणून या दशकाच्या पहिल्या 7 समासात वाल्मिकी सूर्य, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आत्माराम म्हणजे अंतरात्मा यांचे स्तवनरूपी वर्णन आहे. परंतु अंतरात्मा हे खरे उपास्य देवतेचे मूळ स्वरूप आहे. हा अंतरात्मा पिंडामध्ये, उपास्य देवतेमध्ये आणि ब्रह्मांडामध्ये सर्व घटना घडवून आणतो. सर्व देवतांच्या उपासना अखेर त्याच्या ठिकाणी पोहोचतात. अशा सर्व विश्वाला चेतना देणाऱ्या आत्म्याचे चिंतन साधकाला अवश्य असते. किंबहुना त्याच्या उपासनेचे पर्यवसन अखंड आत्मानुसंधानात घडले पाहिजे. म्हणून या दशकाच्या उरलेल्या समासामध्ये आत्मारामाचे वर्णन श्री समर्थांनी केलेले आढळते. रविकुलभूषण प्रभू रामचंद्र श्री समर्थांचे उपास्य दैवत होते हे जगजाहीरच आहे. मारुतीराय त्यांचे आदर्श भक्त होते. हे सर्व या 16व्या शतकामध्ये सप्ततीन्वय या दशकामध्ये श्री समर्थ रामदास स्वामींनी याचे वर्णन केलेले आहे. ते आता ऐकूयात. श्रीराम. मंडळी, आत्तापर्यंत आपल्याकडे जे भगवंताचे मोठमोठे भक्त होऊन गेले त्या सगळ्यांच्या चरित्रामध्ये वाल्मिकीचे चरित्र साधकाच्या दृष्टीने फारच उद्बोधक आहे. त्यांच्या चरित्रातून शिकण्यासारख्या 4 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी श्री समर्थांनी या समासामध्ये सांगितलेल्या आहेत. वाल्मिकीची नामनिष्ठा, वाल्मिकीची उपरती, वाल्मिकीचा अनुताप आणि वाल्मिकीची तीव्र तपश्चर्या. नाम घेण्यास प्रारंभ केल्यानंतर मग दुसऱ्या कोणत्याही साधनाचा विचार आपल्या मनात वाल्मिकींनी आणला नाही. पण त्यामुळे नामाच्या राशी पडल्या आणि पापाचे पर्वत भस्म होऊन गेले. अर्थात प्रचंड पुण्याचा संचय झाला. त्याचप्रमाणे आपला देह आणि देहासंबंधी माणसे आपल्याला खरे सुख देणार नाहीत याची एकदा खात्री पटल्यावर वाल्मिकींनी पुन्हा चुकून सुद्धा देहसुखाची अपेक्षा केली नाही. तसेच आजपर्यंत आपण ज्या रीतीने आयुष्य जगलो ते सर्व वाया गेले त्याचा भयंकर पश्चाताप वाल्मिकीला झाला. त्या पश्चातापाच्या आगीने त्यांचा देह आणि त्यांचे मन इतके पोळून निघाले की जणू काय त्यांचा नवा जन्म झाला. जुना वाल्मिकी जळून त्यातून नवा वाल्मिकी जन्माला आला आणि एकदा नामाच्या साधनाला धरल्यानंतर इतक्या विलक्षण चिकाटीने त्याने अभ्यास केला की त्याच्या अंगावर अखेर वारूळ वाढले तरी त्यास पत्ता लागला नाही. अशी त्याची तीव्र तपश्चर्या होती. साधकाने या 4ही गोष्टी शिकणे जरूर आहे. श्रीराम. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. सार्थ श्री दासबोध दशक 16वा. समास पहिला. वाल्मिकी स्तवन निरूपण. श्री समर्थ रामदास स्वामी प्रथम वाल्मिकीचे सामान्य वर्णन सांगतात. ऋषींमधील पुण्यश्लोक असा तो वाल्मिकी अतिशय धन्य होता. हे 3ही लोक त्याने पावन केले. भविष्यकाळी घडणारे आणि पुन्हा शतकोटी रामायण वाल्मिकीने आधीच रचले. सारी सृष्टी धुंडाळली तरी ही गोष्ट दुसऱ्या कोणी केलेली पाहण्यात नाही किंवा ऐकण्यात नाही.
भविष्यात घडून येणारी एखादी गोष्ट जरी कोणी आधी सांगितली आणि ती त्याप्रमाणे घडून आली तर जगातील माणसांना त्याचे मोठेच आश्चर्य वाटते. पण रामाचा अवतार झालेला नव्हता, दुसरा काही शास्त्राधार नव्हता, असे असताना देखील त्याने रामकथा सविस्तर सांगितली असा त्या वाल्मिकीचा वाग्विलास होता. तो ऐकून श्री शंकर प्रसन्न झाले. मग शतकोटी रामायणाचे तिन्ही लोकांसाठी विभाग केले. सामान्य माणसाला वाल्मिकीच्या काव्यशक्तीची कल्पना करता येणे शक्य नाही. श्री शंकराला ती करता आली. श्रीरामांच्या उपासकांना फार मोठे समाधान वाटले. पूर्वीच्या पुष्कळ मोठमोठ्या ऋषींनी कवित्व रचना केली, पण वाल्मिकी हा एकच कवीश्वर असा होता की तो न भूतो न भविष्यती. आता नामाने कसा धरला ते समर्थ रामदास स्वामी सांगतात. पूर्व आयुष्यात वाल्मिकीने फार दुष्टकर्मे केली, परंतु रामनामाने तो पावन झाला. अत्यंत दृढ निश्चयाने त्याने नाम जपले, त्यामुळे त्याच्या पुण्याला काही सीमाच उरली नाही. तो आपल्या वाणीने रामाचे नाव उलटे उच्चारित होता तरी त्याच्या पापाचे पर्वत फुटून नाहीसे झाले. जगामध्ये त्याच्या पुण्याचे निशाण फडकले. ज्या वनामध्ये वाल्मिकीने तप केले ते वन देखील त्याच्या थोर पुण्याईने पवित्र झाले. त्याच्या तपाच्या बळाने कोरड्या लाकडांना अंकुर फुटले. उपरती आणि अनुताप यांच्या प्रभावाने वाल्ला कोळी गेला आणि वाल्मिकी म्हणून जन्मास आला व सर्वांना वंद्य झाला. आधी वाल्या कोळी होता. जगात त्याने पुष्कळ जीवांची हत्या केली होती, पण पुढे पंडित आणि मोठमोठे ऋषी त्यास वंदन करू लागले. ज्याला उपरती झाली व ज्याला पश्चाताप झाला त्याच्या ठिकाणी पाप उरणे शक्य नसते. देहाचा नाश करण्यापर्यंत तप केल्यामुळे त्या तपाचरणाने अत्यंत पुण्यरूप असा जणू काय दुसरा जन्म त्यास प्राप्त झाला. पश्चाताप होऊन त्याने आसन मांडले. त्याच्या देहाभोवती वारूळ वाढले. त्यामुळेच त्यास पुढे लोक वाल्मिकी असे म्हणू लागले. वारुळाला वल्मिक म्हणतात, म्हणून त्याला वाल्मिकी नाव शोभते. त्याची तपश्चर्या पाहून तपस्वी लोकांचे हृदय कापते. वाल्मिकीने केवढे मोठे कार्य केले आहे त्याचे वर्णन श्री समर्थ आता करतात. वाल्मिकी तपस्वी लोकांमध्ये श्रेष्ठ आहे. कविगणांमध्ये तो फार वरच्या दर्जाचा आहे. त्याचे बोलणे फार स्पष्ट आणि निश्चित असते. त्याच्या असाधारण निष्ठेमुळे तो निष्ठावंतांची शोभा आहे. श्रीरामभक्तांचे तर तो भूषण आहे. त्याची विलक्षण धारणा बघून साधकाची साधन निष्ठा पक्की होते. समर्थ रामरायाचे यश गाणारा कवीश्वर वाल्मिकी धन्य होता. अशा त्या ऋषीश्वरास मी श्रद्धापूर्वक साष्टांग नमस्कार करतो. वाल्मिकी ऋषीने रामायण गायले नसते तर आम्हाला रामकथा मिळाली नसती. अशा त्या थोर वाल्मिकीचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. श्रीरामांचे यश गाऊन त्यांची कीर्ती प्रगट केल्यामुळे वाल्मिकीचाही मोठेपणा वाढला. रामाची यशकीर्ती ऐकून भक्त मंडळी सुखी झाली. श्रीरामांच्या कीर्तीमध्ये डुंबल्यामुळे वाल्मिकीने आपला काळ सार्थकी लावला आणि त्याचबरोबर जगामध्ये पुष्कळ लोकांचा उद्धार झाला. ज्यांचा महिमा अपार आहे असे थोर थोर श्रीराम भक्त होऊन गेले. श्री रामदास म्हणतात की त्या सर्व भक्तांचा मी दास आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे वाल्मिकी स्तवन निरूपण नाम दशक 16 समास पहिला समाप्त. जय जय रघुवीर समर्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट, लाईक, शेअर करा आणि पुढील व्हिडिओसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.